नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय आता 9वी गणित भाग 1 वरती आणि 9वी गणित भाग 1 चं पहिलं प्रकरण ज्याचं नाव आहे संच, यावर चर्चा करणार आहोत। आणि संच या प्रकरणातला सराव संच 1.3 आज आपण पाहतोय। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1.1 1.2 वरती आपण चर्चा केलेली आहे। सराव संच 1.1 आणि 1.2 जर तुम्ही नसेल बघितला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी सराव संच 1.1 आणि 1.2 च्या व्हिडिओच्या लिंक तुमच्या सोबत शेअर करतो। त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर या व्हिडिओ इंग्लिश मधून बघायचे असतील, तुम्ही जर सेमी इंग्लिशला असाल किंवा इंग्लिश मीडियमला असाल आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला इंग्लिश मधून बघायची असेल तर त्याची पण व्यवस्था केली, त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्या सोबत शेअर केलेली आहे। तर जाऊयात पुढे मित्रांनो। पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला सराव संच 1.3 समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला संच म्हणजे काय, उपसंच म्हणजे काय या सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे। संच, उपसंच, विश्वसंच आणि वेन आकृती या तीन गोष्टी समजून घेणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे। बघा, पहिली गोष्ट संच म्हणजे काय आपल्याला हे माहिती आहे। संच म्हणजे काय, वस्तूंच्या सुस्पष्ट समूहाला आपण संच म्हणतो, हे आपण बघितलंय। आता उपसंच म्हणजे काय, समजा माझ्याकडे ए आहे, एक संच आहे ज्याच्यामध्ये घटक आहेत 1 2 3 4 आणि 5 हे घटक आहेत। ओके, आता याच्यामध्ये बघा बी दुसरा एक संच मी घेतला, ज्या बी या संचामध्ये माझ्याकडे घटक आहेत 1 2 आणि 3। बघा, आता इथं जर आपण एक विचार केला तर ए मधले सगळे घटक बी मध्ये येतात। बघा, ए चा जर विचार केला या ठिकाणी आपण, बघा ए मधला 1, ए मधला 2, सॉरी बी मधला 1, बी मधला 2 आणि बी मधला 3, म्हणजे बी मधले तिन्ही घटक या संच ए मध्ये आपल्याला येतात। म्हणजे बी मधले सगळे घटक संच ए मध्ये येतात। तर यावेळेस आपण काय म्हणू शकतो की बी जो आहे तो ए चा उपसंच आहे, असं म्हणू शकतो। बी हा की संच बी हा संच बी हा ए चा उपसंच आहे, ए चा उपसंच आहे, उपसंच आहे। तर हे लिहिताना आपण कसं लिहितो की संच बी हा उपसंच आहे ए चा, तर हे या पद्धतीने आपल्याला लिहिता येतं। तर सगळेच्या सगळे घटक पाहिजे बरं का, एवढी गोष्ट लक्षात घ्या। समजा आपल्याकडे पी हा एक संच आहे ज्याच्यामध्ये घटक आहेत आपल्याकडे ए आहे, बी आहे, बघा ए बी सी डी ई असे घटक आहेत, आणि क्यू माझ्याकडे एक संच आहे ज्याच्यामध्ये घटक आहे बी आणि ई। आता एक विचार केला तर क्यू मधले सगळे घटक, बघा क्यू मधला बी आणि ई हे सगळे घटक पी मध्ये येतात, म्हणून क्यू हा उपसंच आहे पी चा। तर हे चिन्ह आहे उपसंचाचं, हे आपण समजून घेतलं पाहिजे। त्यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे की बाबा समजा एखादा संच आपल्याकडे आहे, समजा एक्स आहे, एक्स मध्ये घटक आहे 1 2 3 4 5 आणि 6, आणि वाय मध्ये माझ्याकडे घटक आहेत 1 2 3 त्याच्यानंतर 3 आणि 7, बघा एवढे घटक आहेत। आता जर विचार केला तर हे 1 2 3 1 2 3 इकडे येतात, फक्त हा एकटाच येतो, येत नाही। मग अशा वेळेस उपसंच होईल का, नाही होणार। सगळेच्या सगळे घटक आले पाहिजे, 7 पण वर आला पाहिजे होता तर उपसंच म्हटलं असतं। आता सध्या हा उपसंच नाहीये। ओके, आता लक्षात घ्या। आता बघा पी मधले घटक आहे 1 2 3 आणि परत पी चे आपल्याकडं त्याच्यातले घटक 1 2 3च असणार आहे। एक लक्षात घ्यायचं, प्रत्येक संच हा स्वतःचा उपसंच असतो, एवढं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। ओके, तर उपसंच, संच या सगळ्या संकल्पना तुमच्या लक्षात आल्या असतील। आता विश्वसंच म्हणजे काय, उपसंच लक्षात आलं, आता विश्वसंच म्हणजे नेमका काय विषय ते आपण समजून घेऊयात। बघा, समजा माझ्याकडे यू मी एक संच घेतला ज्याच्यात घटक आहेत 1 2 3 4 5 6 7 8। ओके, त्याच्यामध्ये माझ्याकडे ए हा एक संच आहे ज्याच्यात घटक आहे 1 3 5 7। ओके, बी हा एक संच आहे ज्याच्यामध्ये घटक आहेत 2 4 6 8। सी हा एक संच आहे ज्याच्यामध्ये घटक आहे 2 3 5 आणि 7। ठीक आहे, आता जर इथं आपण विचार केला तर बघा या ठिकाणी ए मधले 1 3 5 7, बघा 1 3 5 7 ए मधले सगळेच्या सगळे घटक या ठिकाणी यू मध्ये आलेले आहेत, म्हणजे ए हा उपसंच आहे यू चा, बरोबर। त्याचप्रमाणे बी मधले पण सगळे घटक बघा 2 4 6 8 2 4 6 8, बी मधले पण सगळे घटक या ठिकाणी यू मध्ये आलेले आहेत, म्हणजे बी सुद्धा हा उपसंच झाला यू चा। आणि त्याचप्रमाणे सी मधले पण बघा 1 3 2 3 5 7, बघा 2 3 5 7, सी मधले पण सगळे घटक या ठिकाणी यू मध्ये आलेत, म्हणजे सी सुद्धा उपसंच आहे यू चा।
तर अशा वेळेस बघा ए पण यूचा उपसंच आहे, बी पण यूचा उपसंच आहे, सी पण यूचा उपसंच आहे. तर अशा वेळेस यूला विश्वसंच म्हणतात. अशा वेळेस यू हा काय झाला, विश्वसंच झाला. यूला विश्वसंच, यू हा विश्वसंच संच आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ए हा विश्वसंच, यू हा विश्वसंच आहे. म्हणजेच ए बी सी या सगळ्यातले घटक यू मध्ये येतात, म्हणून यू हा विश्वसंच आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल विश्वसंच म्हणजे काय. ओके, आता आणखी एक गोष्ट, वेन आकृती म्हणजे काय. समजा माझ्याकडे ए हा एक संच आहे ज्याच्यामध्ये घटक आहेत 1, 2 आणि 3. तर हे घटक मला वेन आकृतीमध्ये दाखवता येतात. उदाहरणार्थ असं वर्तुळामध्ये मी दाखवू शकतो संच ए आहे ज्याच्यात 1 आहे, 2 आहे, 3 आहे असे डॉट करून दाखवता येऊ शकतात. किंवा मला वाटलं चौकोनामध्ये दाखवायचे ए हा संच 1, 2, 3 तुम्ही कसेही दाखवू शकता. आपल्याला वाटलं अशा प्रकारे ढगात दाखवायचा आहे तर 1, 2, 3 ए हा संच ढगात दाखवा. एखाद्याला वाटलं त्रिकोणात दाखवायचा आहे तर 1, 2, 3 फक्त एक डॉट करून आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. तर ए हा संच आपण कशामध्ये दाखवला, त्रिकोणात दाखवला. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला काय करता येऊ शकतं, हे संच जे आहेत हे वेन आकृतीमध्ये दाखवता येतात. याला म्हणतात वेन आकृती. ओके, याला आपण म्हणतो वेन आकृती. वेन नावाच्या मॅथमॅटिशियन जो आहे त्यांनी या प्रकारच्या गोष्टींवरती विचार मांडला होता, म्हणून वेन आकृती आपण म्हणू शकतो. ठीक आहे, वेन डायग्राम त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. तर लक्षात आलं असं संच, उपसंच, विश्वसंच आणि वेन डायग्राम या सगळ्या घटकांची जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला या ठिकाणी हा सराव संच चांगल्या प्रकारे समजणार आहे. अन्यथा हा सराव संच समजून घेण्यामध्ये तुम्हाला अडचणी निर्माण होतील. ओके, मग हा जर सराव संच तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर आपल्याला या गोष्टींची माहिती पाहिजे. ओके, तर आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. पुढचा मुद्दा या ठिकाणी आपल्याकडे बघायचा आहे. पॉईंट नंबर 1 मिनिट फक्त जरा बघा या ठिकाणी. आता आपण पुढे जाऊयात थोडंसं. पुढचा जो मुद्दा आहे आपल्याकडे या ठिकाणी आहे सराव संच. प्रत्यक्षात आपण बघूयात प्रत्यक्षात या सराव संचामधली काही गणित जे आहेत, काही एक्झाम्पल्स जे आहेत ते आता आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. बघा या ठिकाणी पहिलं एक्झाम्पल आहे, जर ए चे घटक आहेत ए बी सी डी ई, बी चे घटक आहेत सी डी ई एफ, सी चे घटक आहेत ए बी, ए आणि बी आणि डी आहे आणि ए चे घटक ए आणि सी आहे. तर पुढीलपैकी कोणती विधाने सत्य व कोणती विधाने असत्य हे आपल्याला ओळखायचं. एकदम सोपा प्रश्न मित्रांनो, अजिबात अवघड नाहीये. आता या ठिकाणी आपण बघितलं सी हा बी चा उपसंच आहे का. बघा सी हा उपसंच आहे का बी चा, म्हणजे सी मधले सगळे घटक बी मध्ये येतात का. बघा आता बी मधले घटक काय बाबा, बी चा जर विचार केला, बघा हा बी आहे आणि हा सी आहे. बी मधला बी येतोय का इकडं, बी येतच नाहीये, डी येतोय. हा डी जो आहे ना तो इथं आलाय, पण बी आलाय का, बी नाही आला. म्हणजे एकच घटक आलाय, दुसरा घटक आला नाही. फक्त या ठिकाणी डी हा एकच घटक सी मधला बी मध्ये आहे, दुसरा घटक नाहीये. सगळेचे सगळे घटक असते तर उपसंच असतात, पण इथे एकच घटक आहे, म्हणजे हे विधान असत्य आहे. काय बाबा, असत्य आहे. दुसरा मुद्दा बघा, ए उपसंच डी, ए उपसंच डी. ए मधले सगळे घटक डी मध्ये येतात का, ए मधला ए येतोय डी मध्ये, ए मधला सी येतोय डी मध्ये, ए मधला बी येतोय का डी मध्ये नाही येत, डी येतोय का नाही येत आणि ई येतोय का नाही येत. म्हणजे हे पण काय बाबा असत्य. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर बघा ए उपसंच डी हे चुकीचं आहे, परंतु डी हा ए चा उपसंच आहे बरं का. बघा डी मधला ए येतोय इथं, डी मधला सी येतोय इथं, इथं डी हा ए चा उपसंच आहे, ए हा डी चा उपसंच नाहीये, डी हा ए चा उपसंच आहे. एवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता पुढे बघा डी उपसंच बी. बघा डी उपसंच बी, डी मधले सगळे घटक बी मध्ये आहेत का. बघा डी मधला ए आहे का, नाहीये. सी एकटाच आहे, ए नाहीये, म्हणजे हे पण असत्य आहे, हे पण असत्य आहे. बापरे. डी उपसंच ए, बरं का, डी आणि ए, डी उपसंच ए, डी मधले सगळे येतात का बाबा, ए येतोय, त्याचबरोबर सी सुद्धा येतोय. डी मधले दोन्हीच्या दोन्ही घटक, सगळेच्या सगळे घटक संच ए मध्ये येतात, म्हणून आपण म्हणू शकतो की बाबा डी हा ए चा उपसंच आहे आणि हे विधान जे आहे ते सत्य आहे. बी उपसंच ए, बघा बी मधले सगळे ए मध्ये येतात का. बघा बी मधला बघा एफ येतो का, बघा सी आलेला आहे, डी आलाय का, आलाय, ई आलाय काय, आलाय, हा एफ जो आहे तो नाही आला. म्हणजे बी मधले 3 घटक येतात, फक्त एफ येत नाहीये, म्हणून हे सुद्धा असत्य आहे. बी हा ए चा उपसंच नाहीये, हे असत्य आहे. ओके, बी उपसंच ए हे असत्य आहे. ओके, कारण हा बी जो आहे तो ए चा उपसंच नाहीये. आता सी उपसंच ए, सी जो आहे तो ए चा उपसंच आहे का. बघा सी मधला बी आलाय का, आलाय बाबा, डी आलाय का, आलाय बाबा. सी मधले दोन्ही घटक, सगळेच्या सगळे घटक ए मध्ये येतात, म्हणून
सी हा एचा उपसंच आहे आणि हे विधान जे आहे ते आपण सत्य आहे असं म्हणू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला हे सोडवता येऊ शकतं. एकदम सिंपल आहे हा प्रश्न. जर बघायला गेला तर स्क्रीनशॉट हवा असेल तर याचा घेऊ शकताय. आता पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघू. प्रश्न क्रमांक 2 बघा. प्रश्न सोपे आहे तसं बघायला गेलं तर इथे बघा, 1 ते 20 मधील नैसर्गिक संख्यांचा विश्वसंच घेऊन x आणि y हे वेन आकृतीने दाखवा. बरं, वेन आकृतीने दाखवायला सांगितलेले आहे. बघा, पहिली गोष्ट या संचांना आपण काय करू, हे जे काही संच आपल्याला दिलेले आहेत या संचांना सर्वप्रथम आपण कुठल्या ह्याच्यामध्ये लिहूयात, यादी पद्धतीमध्ये लिहू. ओके, आपण सराव संच 1.1 मध्ये बघितलं x बरोबर का. बरं का, बघा संच x चे घटक x असे आहे की x काय बाबा नैसर्गिक संख्या, म्हणजे इथं आपल्याला नैसर्गिक संख्या लिहायच्यात. नैसर्गिक संख्या काय 1 2 3 4 5 6 7 8 9 ही नैसर्गिक संख्या आहे. पण ही जी नैसर्गिक संख्या आहे ती काय 7 पेक्षा मोठी आहे आणि 15 पेक्षा लहान आहे. बघा, 7 पेक्षा मोठी आहे आणि 15 पेक्षा लहान आहे. आता मी जरा प्रश्न व्यवस्थित बघतो, कारण कधी कधी आहे ना प्रश्नामध्ये थोडीशी चूक होते. प्रश्न लिहिताना कधी कधी काही अडचणी येतात, तर आपण जरा प्रश्न पण व्यवस्थित बघून घेऊयात. हा चला, बरोबर आहे प्रश्न. ओके, मला प्रश्न बघून पुढे जायचं आहे. बघा, आता इथं जर आपण बघितलं, इथं 9 आहे. 9 नंतर बाबा 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि नंतर मग आला 20. इथं काय सांगितलंय की 1 ते 20 मधील नैसर्गिक संख्यांचा विश्वसंच. विश्वसंच कोण आहे, 1 ते 20 मधल्या नैसर्गिक संख्या. मग आपण काय करू, अगोदर हा विश्वसंच लिहू. चला, विश्वसंच म्हणजे यू आपण लिहून टाकू. बरं का, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 डॉट 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 20 पर्यंत लिहू शकतो. पण ठीक आहे, आपण डायरेक्ट सगळे लिहू. 11 12 13 14 त्याच्यानंतर 15 16 17 18 19 20 हा विश्वसंच. मी सगळं पहिलं हे यादी पद्धतीने लिहितो आणि नंतर आपण इकडे वेन आकृती काढू, काय प्रॉब्लेम नाही. आता इथं बघा, पहिली गोष्ट संच x जो आहे तो काय बाबा की नैसर्गिक संख्या आहे ती 7 पेक्षा मोठी आणि 15 पेक्षा लहान. म्हणजे आपला 7 त्याच्यापेक्षा मोठी आहे. 7 पेक्षा मोठ्या संख्या कुठल्या, 8 9 10 11 12 त्या सगळ्या. आणि 15 पेक्षा लहान आहे, म्हणजे 15 पेक्षा लहान संख्या कुठली, 14 13 12. म्हणजे या सगळ्या संख्या येणार. 7 पेक्षा मोठी संख्या 8 आहे आणि तिच्या पुढची, आणि 15 पेक्षा लहान संख्या 14 आणि तिच्या अगोदरची. म्हणजे 8 पासून 14 पर्यंतच्या संख्या लिहाव्या लागतील. 8 9 10 11 12 13 14 झालं उत्तर. ओके, त्याच्यानंतर y जो आहे संच तो काय आहे की संच y चे घटक y असे आहे की y नैसर्गिक संख्या आहे आणि y ही 1 ते 20 मधील, इथं से झालंय ऍक्च्युली, 1 ते 20 मधील मूळ संख्या. मग 1 पासून 20 मधल्या मूळ संख्या काय, कोणत्या मूळ संख्या, म्हणजे अशा संख्या की ज्या संख्यांना फक्त 1 आणि ती स्वतः या 2 संख्यांनी भाग जातो. मूळ संख्यांची सुरुवात 2 पासून होते. 2 3 5 बरं का, 5 त्याच्यानंतर 7 8 नाही 9 नाही 10 नाही 11 12 नंतर 13 14 15 16 17 18 आणि 19 या सगळ्या ज्या काही संख्या आहेत या सगळ्या संख्यांना आपण काय म्हणू शकतो बाबा, या सगळ्या संख्या झाल्या मूळ संख्या. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, यांची एक वेन डायग्राम आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. बरं का, वेन डायग्राम. बरं, आता बघा 1 2 3 4 5 6 7 8. आता वेन डायग्राम आपल्याला या ठिकाणी काढायची. वेन डायग्राम काढताना आपण काय करणार बघा, 1 ते 20 मधील नैसर्गिक संख्या वगैरे घेऊन आता वेन डायग्राम आपल्याला काढायची. एकाच डायग्राम मध्ये आपण या सगळ्या संख्या घेण्याचा प्रयत्न करूयात. तर आपण सगळ्यात अगोदर काय करू माहिती का, जो विश्वसंच आहे त्याचा एक विचार करू. विश्वसंच म्हणजे बघा आपल्याकडे हा जो यू जो असणार आहे हा आपल्याकडे काय असणार बाबा, एक विश्वसंच असणार. बरं का, हा जो यू जो आहे तो आपला एक विश्वसंच झाला. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, 2 संच पाहिजे, ते x आणि y. आता याच्यामध्ये कॉमन घटक कुठले ते आपण समजून घेऊयात. कॉमन कुठला आहे, 8 इथं आहे, इथं नाहीये. 9 आहे का नाहीये, 10 नाही, इथं 11 आहे, इथं एक 11 आहे, इथं 13 आहे, इथं एक 13 आहे. चला, हे झाले कॉमन घटक. मग आता आपल्याला काय करायचं, हा संच दाखवताना आपण काय करू, अशा प्रकारे दाखवूयात. थोडासा एक अशा प्रकारे बघा, हा जो आहे त्याला समजा आपल्याला समजा हा ए आहे, बरोबर, संच ए आहे. आणि दुसरा एक संच आपल्याला समजा बी दाखवायचा आहे. ठीक आहे, दुसरा हा संच आपल्याकडे बी आहे, त्याला आपण अशा प्रकारे दाखवू शकतो. ठीक आहे, वेन आकृतीमध्ये. आता काय करा माहिती आहे का, कॉमन जे घटक आहेत ते इथं मध्ये लिहू आपण. कॉमन घटक मध्ये कॉमन कोण, 11 आणि 13. मग या ठिकाणी इथं लिहू 11 आणि या ठिकाणी इथं लिहू 13, हे लिहिले. ओके, आता ए मधले घटक सगळे, एक्स मधले घटक लिहू. ए आणि बी नाहीये, एक्स आणि वाय आहे. सॉरी, इथं काय बाबा आपल्याकडे एक्स आणि वाय आहेत. चुकून ए आणि बी लिहिलं, पण इथं एक्स आणि वाय आहेत. ठीक आहे, हा एक्स आणि हा वाय आहे. चला, पहिले 11 आणि 13 लिहिले. आता एक्स मधले काय 8 9 10 12 14 एवढेच राहिले. 11 13 लिहायची गरज नाही, कारण ऑलरेडी
11 आणि 13 आलेले आहेत. मग आता काय लिहिणार 8 9 10 12 14. बघा 8 9 10 12 14 लिहिले. त्याच्यानंतर आता बघा y मध्ये काय 2 3 5 7 11 आणि 13 लिहिले. तर राहिले काय 2 3 5 7 17 9. बघा मग इथं लिहा 2 3 5 7. ओके. त्याच्यानंतर 17 आणि 19. त्याच्यानंतर 17 आणि 19. चला लिहिले झालं. म्हणजे x मधले घटक काय आले बाबा, x मध्ये जर बघितलं तर घटक आले बघा 8 9 10 11 12 13 14 सगळे आले. आणि y मधले पण घटक सगळे आले बघा 2 3 5 7 17 19 11 आणि 13. अशा प्रकारे हे लिहू शकतो. आता उरले कुठले बघा, याच्यामध्ये 1 आलाय का, इथं नाही आला. मग जो नाही आला त्याला इथं लिहू. चला 1 2 आलाय का बाबा, आलाय. 3 आलाय का बाबा, आलाय. 4 आलाय का बाबा, 4 नाही आला. मग 4ला लिहा इथं. ओके यू मध्ये लिहा. त्याच्यानंतर 5 आलाय का बाबा, कुठं 5 कुठं आलाय का, आलाय. 6 आलाय का, 6 कुठंच नाही आला. 6ला म्हणायचं भावा तू इथं थांब. 7 आलाय का इकडं, कुठं 7 पण कुठं आपल्याला 7 आलाय. 8 आलाय. 9 आला, 10 आला, 11 12 13 14 आले. ओके. 15 आलाय का, नाही आला. 15 लिहा. 16 आलाय का, नाही आला. 16 पण नाही आला. ओके. 17 आलाय. 18 आलाय का, 18 नाही आला. मग इथं लिहा. आणि 19 आलाय का, आलाय. 20 नाही आला. मग त्या 20ला इथं कुठंतरी ॲडजस्ट करा. तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी आपण दाखवू शकतो. आता याच्यामध्ये बघा सगळे आले. 1 आला, 2 1 ते 20 पर्यंतचे आकडे बघा. 1 आला, 2 आला, 3 आला, 4 कुठे बाबा, 4 आले. 5 कुठे बाबा, 5 आले. 6 आले, 7 आले, 8 9 10 11 12 13 14 आले. त्याच्यानंतर 15 16 आले, 17 आले, 18 आले, 19 आले आणि 20 आले. सगळे आले. तर अशा प्रकारे ही वेन डायग्राम जी आहे ती आपण काढू शकतो. आता यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे तो आपण बघू. तत्पूर्वी जर याचा स्क्रीनशॉट तुम्हाला जर घ्यायचा असेल तर या ठिकाणी याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. आता पुढचा प्रश्न बघू आपण, तिसरा. ओके. बघा पुढचा जो काही प्रश्न आहे, या प्रश्नात जर आपण बघितलं तर या प्रश्नामध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे. सोपा प्रश्न आहे की 1 ते 20 मध्ये, पर तो चला, अरे क्या हो गया भाई. हा बघा, हा बघा संच यू जो आहे, यू मध्ये काय दिलं बाबा आपल्याला, आपण जर बघितलं तर संच यू मध्ये घटक आहे 1 2 3 7 8 9 10 11 12 आणि पी मध्ये आहे 1 3 7 10. तर यू पी आणि पी डॅश वेन आकृतीने दाखवा. पहिली गोष्ट यू माझ्याकडे आहे बाबा. यू काय दिलाय ते लिहून घेऊ सगळं. आपल्याला काय काय दिलंय. यू दिलेला आहे 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 7 8 9 10 11 आणि 12. ठीक आहे. त्याच्यानंतर यू नंतर आपल्याकडे कोण राहिलं बाबा, आलाय बाबा पी आहे. पी बरोबर काय येणार माझ्याकडं, 1 आहे, 3 आहे, 7 आहे, 10 आहे. ठीक आहे. आता पी डॅश म्हणजे काय बाबा, पी डॅश म्हणजे काय बाबा, पीचा पूरक संच म्हणजे जे पी मध्ये नाहीयेत ते. पी मध्ये काय काय नाहीये बाबा, पी मध्ये 1 आहे का, आहे. 2 आहे का, नाहीये. 3 आहे, 3 आहे, 7 आहे का, आहे. 8 आहे का, नाहीये. 9 नाहीये. 10 आहे, 11 नाही, 12 नाही. चला एवढे घटक नाहीयेत. किती झाले, 1 2 3 4 5, हे 5 आणि 1 2 3 4 हे 4 9 झाले. आणि वर किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 घटक बरोबर आहे. म्हणजे अशा प्रकारे हा पी डॅश काढू शकतो. आता याला जर आपल्याला वेन आकृतीमध्ये जर दाखवायचं झालं तर हे वेन आकृतीमध्ये आपण कसं दाखवू शकतो ते दाखवू. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पहिला मुद्दा काय, याला यू पी आणि पी डॅश हे वेन आकृतीमध्ये दाखवायचे आणि त्याच्यानंतर हे सिद्ध करायचं पी डॅशचा डॅश बरोबर पी, याचा पडताळा आपल्याला घ्यायचा आहे. पण पहिले आपण वेन डायग्राम या ठिकाणी काढू. चला वेन डायग्राम आपण काढत असताना हा आपला संच जो आहे तो आपण समजू यू आहे. ठीक आहे. हा आपला काय बाबा यू आहे. ठीक आहे. आणि यू नंतर आपल्याकडे हा जो आहे बाबा समजा आपल्याकडे पी आहे. बरोबर. तर पहिला आपण काय करू, पी मधले घटक लिहू. बरं का. पी मध्ये काय घटक आहे बाबा, 1 आहे, त्याच्यानंतर 3 आहेत, त्याच्यानंतर 7 आहेत आणि त्याच्यानंतर 10 आहेत. आता नंतर पी डॅश मधले हे सगळे 2 आलं, 8 आलं, 9 आलं, 11 आले आणि त्याच्यानंतर 12 आले. ओके. म्हणजे पी मधले लिहिले. आता पी मध्ये नसलेले सगळे घटक इथं बाहेर आले, 1 2 3 4 5. ओके. आता हे सगळे जर तुम्ही मोजले की इथं मिळतील बघा. 1 आहे, 2 आहे का, आहे. 3 आहे का, आहे. 7 आहे का, आहे. 8 आहे का, आहे. 9 आहे का, आहे. 10 आहे का, आहे. 11 12 आहे का, बघा 11 आणि 12 सगळे आहे. म्हणजे यू मधले सगळे घटक इथं आले. तर अशा प्रकारे आपण इथं वाटलंच तर लिहा तो पी आणि हा झाला आपला पी डॅश. पी बाहेरचे सगळे पी डॅश आणि मिळून तुमचा झाला हा यू. तर अशा प्रकारे आपल्याला हा जो संच जो आहे तो आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकतो. आता इथं ॲक्च्युअलमध्ये इथं पी डॅशमध्ये तुम्हाला असं नाही लिहिलं तर चालेल. आता गडबड काय माहिती आहे का,
हा पी डॅश म्हटल्यावरती हे सगळे पण त्याच्यात इन्क्लूड होईल. त्याच्यापेक्षा याला तुम्ही वेगळा सर्कल काढला तर तो अतिउत्तम होईल. हा सर्कल काढण्यापेक्षा आपण काय करू, याला थोडंसं वेगळ्या सर्कलमध्ये आपण घेऊया. ते 2 वेगळे सर्कल काढू म्हणजे कन्फ्युजन आपल्याला अजिबात होणार नाही. कन्फ्युजन नको म्हणजे गडबड नको, चुकायला नको काय. 2 सर्कल काढा, ते उत्तर एकदम राईट आपल्याला या ठिकाणी दिसेल. बघा हा एक पी वाला सर्कल काढा आणि दुसऱ्या सर्कलमध्ये घ्या पी डॅश. ठीक आहे, पी मध्ये काय 1 आहे, 3 आहे, 7 आहे, 10 आहे. इथं डॉट डॉट करून लिहा, असं लिहा. आणि पी डॅश मध्ये काय बाबा 2 आहेत, 8 आहेत, 9 आहेत, त्याच्यानंतर 11 आहेत आणि 12 आहेत. झाला. ठीक आहे, अशा प्रकारे आपण दाखवा म्हणजे प्रॉब्लेम नको. ठीक आहे, हा पी डॅश आणि पी आणि पी मध्ये नसलेले पी डॅश दोन्ही मिळून यू झाला. ठीक आहे, अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी घेता येईल. आता त्याच्यामध्ये बघा इथं पी डॅशचा डॅश बरोबर पी बरोबर. आता मला सांगा पी मध्ये घटक काय आहेत बाबा. पी मध्ये जर बघितलं तर 1 आहे, 3 आहे, 7 आहे, 10 आहे. याला नंबर 1 म्हणा. ठीक आहे, आता पी डॅश म्हणजे काय, जे पी मध्ये नाहीयेत ते. पीचा पूरक म्हणजे जे पी मध्ये नाहीयेत ते, डॅश मध्ये याच्यामध्ये नसलेले. आता पी मध्ये काय नाहीये बाबा ते आपण इथं लिहिलेत बघा. 2, 8, 9, 11, 12 नाहीत. बघा 1 आहे का, आहे. 2 आहेत का, नाहीयेत, मग लिहा. 3 आहेत, 7 पण आहेत, 8 आहे का, नाहीयेत. परत 9 पण, हे 9 पण नाहीयेत, 10 आहेत, 11, 12 नाहीयेत, लिहिले. चला 11 आणि इथं 12 लिहिले. झालं. आता आपल्याला काय विचारलंय तर पी डॅशचा पण डॅश आहे. पीचा जो पूरक आहे त्याचा पण पूरक. पीच्या पूरकचा पूरक म्हणजे पी डॅशचा डॅश म्हणजे या पी डॅश मध्ये नसलेल्या. तर याच्यात काय काय नाहीयेत ते लिहायचे. कशामधून, विश्वसंचातून लिहायचे. तर याच्यात काय काय नाहीये ते लिहा. बघा याच्यामध्ये 1 आहे का, नाहीये, तो लिहिला. याच्यात 2 आहे का, आहे. 3 आहे का, नाहीये, तो लिहिला. याच्यात 7 आहे का, याच्यात 7 आहे का, नाहीये, मग तो 7 लिहिला. 8 आहे, 9 आहे, 10 आहे का, नाहीये, 10 आहे का, नाहीये, तो लिहिला. त्याच्यानंतर 11 आहे, 12 आहे आणि नंतर मग या ठिकाणी इथं आपण काय करू शकतो, याला महिरपी कंस देऊन याला नंबर 2 म्हणू शकतो. बघा पी डॅशचा डॅश म्हणजे याच्यामध्ये काय काय नाहीयेत ते लिहिले. याच्यात 3 नाही, 7 नाही, 10 नाही आणि 1 नाही, 3 नाही, 7 नाही, 10 नाही. हे जे 4 घटक आहेत ते याच्यामध्ये नाहीयेत. ठीक आहे, मग आता 1 आणि 2चा विचार केला, पी आणि पी डॅशचा डॅश, तर याच्यामध्ये घटक सारखे आहेत. 1, 3, 7, 10, 1, 3, 7, 10. मग इथं लिहायचं विधान 1 व 2 वरून. विधान 1 व 2 वरून आपल्या लक्षात येतंय की बाबा पी डॅशचा जो डॅश आहे तो बरोबर पी आहे. याचा पडताळा आपण या ठिकाणी अशा प्रकारे घेऊ शकतो. ठीक आहे, तर हा झाला प्रश्न क्रमांक 3. आता यानंतर आपण प्रश्न क्रमांक जो 4 आहे तो 4था प्रश्न आपण बघूयात. ओके, बघूयात 4था प्रश्न. पण 4था प्रश्न बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, बरीचशी मुलं नवीन आहेत. मित्रांनो, नवीन असाल तुम्ही आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा. आणि नुसतंच चॅनल सबस्क्राईब नका करू, त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बघा या ठिकाणी आपल्याला दिलंय संच ए दिलाय. ए मधले घटक काय बाबा, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 7 आहे. मी एकदम लाईनीत व्यवस्थित लिहिलो. 1, 3, 2, 7 येत ना, 1, 2, 3, 7 असं लिहिलं. ठीक आहे, आता याचे कुठलेही 3 उपसंच लिहा. 3 उपसंच म्हणजे काय, आता समजा मी एक उपसंच लिहिला बी, मग समजा मी त्याच्यामध्ये 1 आणि 2 एवढेच घटक लिहिले. मग बघा 1 आणि 2 हे दोन्हीच्या दोन्ही ए मध्ये आहेत, म्हणजे या ठिकाणी बी काय झाला, एचा उपसंच. सी बरोबर ऍक्च्युली याच्यातलेच घटक घेऊन तुम्हाला संच तयार करायचे. मी 1, 2 घेतला, आता 1, 2, 3 घेऊन एक संच तयार करा. डी घ्या, झालं 1, 2, 3 झालं. 2, 3, 7 घेऊन एक संच तयार होऊ शकतो. त्याच्यानंतर ABCD E एक संच तयार होईल. तो काय घेऊन होईल बाबा, 3 आणि 7 फक्त घेऊन तो संच तयार होतो. F एखादा संच असा होईल फक्त 1 आकडा हा घेऊनच F तयार होईल. G एखादा संच असा होईल की जो फक्त 2 आकडा घेईल. H एखादा संच होईल तो फक्त 7 आकडा घेऊन होईल. I जो एखादा संच आहे तो फक्त 3 आकडा घेऊन होईल. तर अशा प्रकारे आपल्याला अनेक संच जे आहेत ते या ठिकाणी सांगता येऊ शकतात. उपसंच अनेक लिहिता येऊ शकतात. फक्त हे जे 4 आकडे आहेत यांना घेऊनच संच बनवायचे, फक्त रिपिटेशन टाळायचं आहे. म्हणजे एखादा म्हणाल की मी एक संच घेतो A 1 आणि 2 आणि दुसरा संच घेतो B 2 आणि 1. बघा हे रिपिटेशन आहे ना, 2 आणि 1, 1 आणि 2, 2 आणि 1 एकच झालं. हा सी बरोबर 1, 2, 3 चालेल. 1 आहे, 2 आहे, 3 चालेल. ठीक आहे, इथं 2 घटक आहेत, इथं 3 घटक चालतील. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. एकदम सोपा आहे. ओके, आता पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आपल्याकडं बघता येईल की 5वा.
पाचवा प्रश्न बघा, या ठिकाणी पुढील संचांपैकी कोणते संच दुसऱ्या संचाचे उपसंच आहेत? बरोबर, कोण कोणाचा उपसंच आहे? बघा, पी हा पुण्यातील रहिवाशांचा संच, आय हा इंदोरमधील रहिवाशांचा संच, एच हा महाराष्ट्रातील रहिवाशांचा संच, एम हा मध्य प्रदेशातील रहिवाशांचा संच आणि बी हा भारतातील रहिवाशांचा संच आहे. तर वरीलपैकी कोणता संच या उदाहरणातील विश्वसंच म्हणून घेता येईल? हा दुसरा मुद्दा. पहिली गोष्ट, कोण कोणाचा उपसंच आहे बघा. आता बघा, पी म्हणजे पुण्यातील लोक महाराष्ट्रात राहतात. बघा, पुण्याचा जर विचार केला तर पुण्यातली लोक कुठं राहतात? महाराष्ट्रात राहतात. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपण बघू. पुण्यातली लोक महाराष्ट्रात राहतात म्हणून पुणे हा महाराष्ट्राचा, म्हणजे महाराष्ट्र काय दिलं? एचचा उपसंच आहे. बरोबर. त्याचबरोबर पुण्यातली सगळी लोक भारतामध्ये पण राहणार, त्याच्यामुळे पी हा भारताचा सुद्धा उपसंच आहे. लक्षात आलं? पुण्यातली सगळी लोक महाराष्ट्रात राहतात म्हणून पी हा महाराष्ट्राचा म्हणजे एचचा उपसंच आहे. त्याचबरोबर पुण्यातली सगळी लोक भारतात येणार आहेत, पुण्यातील सगळी लोक भारतात राहतात म्हणून पी हा बीचा उपसंच आहे. आता पुण्यातील सगळी लोक काय इंदोरमध्ये पण नाही राहतात, ते मध्य प्रदेशमध्ये पण नाही राहत. इंदोरचा जर विचार केला तर इंदोर हा मध्य प्रदेशमध्ये येतो. बघा, इंदोरमधली सगळी लोक मध्य प्रदेशात राहतात म्हणून इंदोर हा मध्य प्रदेशचा उपसंच आहे. त्याचबरोबर इंदोरमधली सगळी लोक भारतामध्ये पण राहणार म्हणून इंदोर हा भारताचा पण उपसंच आहे. आता बघा, महाराष्ट्रातील सगळी लोक कुठं राहणार? भारतात. महाराष्ट्रातील सगळीच्या सगळी लोक भारतात येतात. पुण्यामध्ये काहीच लोक येतील पण महाराष्ट्रातील सगळीच्या सगळी लोक भारतामध्येच राहतात म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र म्हणजे काय बाबा? एच हा उपसंच आहे. कोणाचा? भारताचा. त्याचबरोबर मध्य प्रदेशमधली सगळी लोक भारतामध्ये राहणार, मध्य प्रदेश म्हणजे एम हा उपसंच आहे भारताचा. हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसरा जो प्रश्न याच्यामध्ये विचारलाय की वरीलपैकी कोणता संच विश्वसंच म्हणून घेता येईल? आता बघा, विश्वसंच म्हणून घेता येत असताना बघा, पुण्यातील सगळी लोक भारतात राहतात, इंदोरमधली सगळी भारतात येतील, महाराष्ट्रातील सगळी भारतात येतील, मध्य प्रदेशातील सगळी भारतात येतील, म्हणजे हे सगळे जण आहेत ना ते भारताचे उपसंच आहेत म्हणून भारत जो आहे तो काय झाला? उपसंच. संच बी जो आहे तो या ठिकाणी उपसंच असणार आहे. संच बी हा वरील उदाहरणात सर्वांचा विश्वसंच म्हणून घेता येईल. विश्वसंच आहे बरं का, हा विश्वसंच आहे. संच बी हा विश्वसंच आहे असं आपण लिहू शकतो. हा विश्वसंच आहे, विश्वसंच आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर अशा प्रकारे हे जे पाचवं जे एक्झाम्पल आहे ते झाले. खूप सोपं आहे, जास्त काय अवघड नाही आहे. आता आपण पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूयात, सहावा प्रश्न. ओके, तर सगळे प्रश्न आपण बघण्याचा प्रयत्न करतोय. बघा, सहावा प्रश्नाचे सहावा. खालील काही संच दिले आहेत, त्याचा अभ्यास करता कोणता संच त्या संचांसाठी विश्वसंच म्हणून घेता येईल? आता बघा, इथं जर आपण बघितलं यांच्यासाठी विश्वसंच कोण असणार आहे, मी डायरेक्ट पटापट उत्तर सांगतो. आता इथं बघा, ए म्हणजे 5च्या पटीतल्या संख्या म्हणजे 5, 10, 15, 20 ... इथं 7च्या पाड्यातल्या म्हणजे 7, 7 2 14, 7 3 21 ... 12च्या पटीतील संख्या म्हणजे काय बाबा? 12 1 12, 12 2 24, 12 3 36. आता मला सांगा की हे सगळे संच जे आहेत, आपण जर बघितलं हे सगळे संच जे आहेत याला आपण म्हणू बाबा ए. वाटलंच त्याला महिरपी कंसामध्ये आपण लिहू. चला, संच ए किती? 5च्या पटीतल्या 5, 10, 15 ... ओके. बी जो संच आहे तो 7च्या पटीतल्या संख्या 7, 7 2 बघा 7 1 7, 7 2 14, 7 3 21 ... आणि सी जो आहे तो 12च्या पटीतल्या संख्या 12 1 12, 12 2 24, 12 3 36 ... अनंतापर्यंत. मग आता यांच्यासाठी विश्वसंच कुठला? असे कुठले संच आहेत? असा कुठला संच असेल की जो संच जो आहे त्या संचाचे हे सगळे जण उपसंच असतील? आता उदाहरणार्थ बघा, नैसर्गिक संख्यांचा संच n बरोबर नैसर्गिक संख्यांचा संच 1 2 3 4 5 ... यांना आपण काय म्हणतो? नैसर्गिक संख्यांचा संच. काय म्हणू आपण? नैसर्गिक संख्यांचा संच. संख्यांचा संच जो आहे आपण जर बघितलं तर बघा 1 2 3 अनंतापर्यंत येणार. याच्यामध्ये 5च्या पाड्यातल्या पण संख्या मिळतील तुम्हाला. 5 मिळेल, कुठं 10 मिळेल, 15 मिळेल. ओके, म्हणजे या 5च्या पाड्यातल्या सगळ्या संख्या नैसर्गिक संख्यांमध्ये येतील. 7च्या पाड्यातल्या पण सगळ्या संख्या इथे येतील. 7 2 14 पुढे येतील ना, पण 5 6 7 8 9 10 14 पर्यंत पुढे भरपूर येतील. आणि 12च्या पाड्यातल्या पण संख्या नैसर्गिक संख्यांच्या संचामध्ये येऊ शकतात. त्याचबरोबर पूर्ण संख्यांचा संच पण आहे. पूर्ण संख्या म्हणजे 0 पासून पुढे 0 1 2 3 म्हणजे या संख्या पूर्ण संख्या म्हणजे इथं पूर्ण संख्यांचा संच आपण म्हणू शकतो. पूर्ण संख्यांचा संच, पूर्ण संख्यांचा संच आपण म्हणू शकतो. झालं, पूर्ण संख्यांचा संच.
त्याचबरोबर पूर्णांक ज्या काही संख्या आहेत, आता आय म्हणजे पूर्णांक संख्या म्हणजे त्याला आपण आय म्हणतो, याच्यामध्ये बघा डॉट 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 -2 -1 0 1 2 3 ओके, पूर्णांक संख्या आपण म्हणू शकतो. याला काय म्हणतो आपण? पूर्णांक संख्यांचा संच. पूर्णांक संख्यांचा संच या म्हणजे हे ते 3 संच आहेत, नैसर्गिक संख्यांचा संच, पूर्ण संख्यांचा संच, पूर्णांक संख्यांचा संच. हे सगळे संच यांच्यासाठी विश्वसंच असू शकतात. म्हणजे नैसर्गिक संख्यांमध्ये या सगळ्या संख्या येतील, त्याचबरोबर पूर्ण संख्यांमध्ये पण हे सगळे येतील आणि पूर्णांकामध्ये पण या सगळे येतील. ठीक आहे. त्याचप्रमाणे इथं पण आहे 4च्या पटीतील पूर्णांक संख्यांचा संच. आता 4च्या पटीतल्या संख्या कुठल्या बाबा? समजा इथं पी म्हणा. 4च्या पटीतल्या कुठल्या? 4 1 4 4 2 8 4 3 12 डॉट डॉट डॉट. हा, आणि इथं काय दिलंय? सर्व समसंख्या. टी बरोबर 2च्या पट्यातल्या 2 4 6 8 बरोबर, 2 4 6 8 ओके. मग यांच्यासाठी बघा इथं काय सांगितलं? पूर्णांक संख्यांचा संच. 4च्या पाड्यातल्या पूर्णांक संख्यांचा संच सांगितला. म्हणजे याच्यासाठी इथं जर तुम्ही विचार केला तर इथं नैसर्गिक संख्या जो आहे, संख्यांचा संच जो आहे, तो नैसर्गिक संख्यांचा संच या ठिकाणी आपण जर विचार केला तर इथं 4च्या पटीतील सांगितलंय, वजा 4च्या पटीतल्या नाही, 4च्या पटीतील सांगितलं. म्हणून इथं सुद्धा हे नैसर्गिक संख्यांचा संच, पूर्ण संख्यांचा संच, पूर्णांक संख्यांचा संच, हे तिन्ही संच यांच्यासाठी सुद्धा काय असणार आहे? विश्वसंच असणार आहे. मग इथं लिहायचं बाबा यांच्यासाठी विश्वसंच असणारे संच. पहिली गोष्ट n बरोबर नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, त्याचबरोबर w बरोबर आणि i बरोबर, हे 3 संच जे आहेत. ओके, याचं उत्तर पण हे 3 संच आणि याचं उत्तर पण सेमच येणार आहे, हे 3 संच. तर अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आपल्याला काढता येऊ शकतं. पुढे जाऊयात. पुढचा शेवटचा जो प्रश्न आहे बघा, याच्यात काय दिलंय? वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा संच हा विश्वसंच मानू. म्हणजे वर्गातले सर्वच विद्यार्थी जे आहेत ते तुमचे विश्वसंच आहेत. गणितात 50 किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच ए मानला तर एचा पूरक काय? बघा, संच ए काय असणार आहे बाबा? संच ए बरोबर काय? 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी. अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी. ओके, मिळवणारे विद्यार्थी. 6 झाला संच ए. ठीक आहे, 50 किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी. मग संच बी काय म्हणला? एचा पूरक. संच एचा पूरक काय झाला? एचा पूरक. संच एचा पूरक म्हणजे याच्यात नसलेले. मग आता 50 बघा, 50 किंवा त्याच्यापेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी म्हणजे कुठले झाले? 50% मिळणारे, 1%, 51 मिळणारे, 52% मिळवणारे, 53% मिळवणारे, पासून ते 100% पर्यंत. बरोबर, म्हणजे 50% पासून 100% गुण मिळवणारे विद्यार्थी हे सगळे कशामध्ये आले? ए मध्ये आले. बरोबर. मग बी मध्ये, मग एचा पूरक जो आहे त्याच्यामध्ये काय आले? उरले काय बाबा? उरले काय? तर 50च्या अगोदर काय आले? 49%. बरोबर ना? 49, 48, 47 पासून 0% पर्यंत म्हणजे काय? 50 पेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी असणारे. 50 नसणारे, इथं 50 पेक्षा कमी मार्क मिळवणारे. 49 म्हणजे काय बाबा? 50 पेक्षा कमी. मग इथं लिहिणार आपण 50% पेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी. गुण मिळवणारे विद्यार्थी, 50% पेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी या संचामध्ये आपल्याला बघायला मिळतील. तर अशा प्रकारे आपण हा जो 7वा जो प्रश्न आहे तो आपण सोडू शकतो. ठीक आहे. तर याचा स्क्रीनशॉट वगैरे जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही या ठिकाणी घेऊ शकताय. ओके, यस. तर मित्रांनो, पुढे जर आपण गेलो तर पुढे आपल्याकडे आय थिंक काहीच नसणार आहे. तर हा जो सराव संच 1.3 आहे तो आपला पूर्ण झालेला आहे. ठीक आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके मित्रांनो, सध्या इथंच थांबू. बाय सर्वांना, धन्यवाद. जाता जाता आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर जर तुम्हाला ही व्हिडिओ इंग्लिशमधून बघायची असेल किंवा सेमी इंग्लिशमधून बघायची असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये या प्रकरणाच्या व्हिडिओच्या लिंक मी दिलेल्या आहेत ज्या इंग्लिशमधून आहेत. ओके, आणि त्याचबरोबर सराव संच 1.1 आणि 1.2च्या व्हिडिओच्या लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, त्याची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा जो काही ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा. बाय मित्रांनो, धन्यवाद.